प्रपंच जर खोटा समजून केला आणि त्याच्यातून जर एका क्षणार्धामध्ये त्याग करून जर आपण बाहेर पडलो तर महाराज तुमचा प्रपंच आणि परमार्थ ही सफल झाल्याशिवाय राहणार नाही. मी विनोदाने सांगत असतो, ऐका ना. काय झालं, नाथ बाबाकडं एक जण आलं आणि नाथ बाबाला महाराज म्हणायला लागलं, नाथ बाबा, हो नाथ बाबा, तुम्ही म्हणतात भगवान परमात्मा प्रत्येक मातीच्या अणुरेणूमध्ये, तो भगवान परमात्मा दिसतो, तो भगवान परमात्मा परमार्थ केल्याच्या नंतर प्राप्त होतो. आज मी तुमच्याकडे तो देव पाहण्याकरताच आलो म्हणे. नाथांना म्हणायला लागला बरं का. आता नाथ महाराजच होते महाराज ते. नाथ म्हटले काही हरकत नाही म्हणे, तुला देवाची प्राप्ती करायची का, माझ्या सानिध्यामध्ये राहा, भजन पूजन कर म्हणे, तुला देवाची प्राप्ती होईल. आणि देवाची प्राप्ती होईल असं म्हटल्याबरोबर ते नाथांच्या सानिध्यामध्ये आलं महाराज घरी. ऐका ना. आणि घरी आल्याच्या नंतर नाथ महाराजांनी काय करायचं महाराज, ऐका. सुंदर प्रकारचं सकाळी उठल्याच्या नंतर याला स्नान घालायचं. स्नान घातल्याच्या नंतर असा चांगला सुंदर प्रकारचा महाराज तुपामध्ये बनवलेला रवा शिरा त्याला खाऊ घालायचा बरं का, चांगला पोट भरून. तो नाश्ता झाल्याच्या नंतर महाराज पुन्हा परत 12-1 वाजता पंचपक्वान्नाचं भोजन त्याला खाऊ घालायचं. ते पंचपक्वान्नाचं भोजन खाल्ल्याच्या नंतर जे झोपायचं, उठायचं कधी, डायरेक्ट 5 वाजताच उठायचं. 5ला उठवलं की इकडे तिकडे हरिपाठ वगैरे थोडंफार बसलं, त्याच्यामध्ये चित्त लागत नव्हतं त्याचं. पुन्हा रात्री भरपर्यंत त्याला फुल झोपी काय करायचं महाराज, जेव घालायचं, पुन्हा परत ते झोपायचं. त्याचे असे दिवस चालले. मग त्याच्या ते लक्षामध्ये यायला लागलं, 15 दिवस झाले मी नाथांच्या घरी आलोय, नाथ खाऊ पिऊ घालतात आणि झोपी घालतात म्हणे मला. नाथ खाऊ पिऊ घालतात, झोपी घालतात. नाथांकडे आलं, नाथाला म्हणायला लागलं, ओ नाथा, घरी काय खायला प्यायला नव्हतं का मला, मी तुमच्याकडे देव बघण्याकरता आलोय, देव दाखवा. खाऊ पिऊ घालता म्हणे मला, चांगलं चुंगलं झोपी घालता म्हणे, देव दाखवा म्हणे मला. नाथांनी सांगितलं काही हरकत नाही, आज तुला देव दाखवतो. महाराज सकाळीच उठवलं त्याला 4 वाजता बरं का. ऐका, 4 वाजता उठवल्याच्या नंतर गोदावरी नदीमध्ये गेले. ऐका, त्याला घेऊन गेल्याच्या नंतर सुंदर प्रकारचं स्नान करायला लागले नाथ. बघता बघता छातीपर्यंत पाणी नाथांच्या येत होतं महाराज. त्याला म्हटले, कडीला बसून आंघोळ करू नको, जरा इकडे ये. महाराज ते चांगलं नारड्या एवढ्या पाण्यामध्ये घेतलं बरं का त्याला. ऐका, नाथांनी. आता नाथ जरा त्याच्यापेक्षा थोडेसे शक्तीने ताकदीने जरा बलवान होते. नाथाने काय केलं, त्याच्या मानगुटीला असं पकडलं महाराज, ऐका, हाताने, आणि त्या गळ्या एवढ्या पाण्यामध्ये त्याला आतमध्ये दाबलं. दाबल्याच्या नंतर महाराज असं ते कासावीस झालं ना, श्वास घेता येणार ना, नाका तोंडामध्ये पाणी चाललं महाराज. ऐका ना, ते आरडताही आहे ना, ओरडताही आहे ना. नाथांनी एवढं घट्ट पकडलेलं होतं, नाथाच्या तावडीतून त्याला सुटका सुद्धा करून घेता येईना हो. चांगलं असं दाबलं होतं त्याला खाली. आणि ज्या वेळेस नाथांना वाटलं आता हे मरल, तेव्हा नाथांनी त्याला वर काढलं. आणि वर काढल्याच्या नंतर महाराज रागानेच नाथाकडे बघायला लागलं. नाथाला म्हणायला लागलं, अहो देव पाहण्याकरता तुमच्याकडे आलो, तुम्ही तर चांगलं मला देवा घरी पाठवायला लागले म्हणे नाथा. अहो देव पाहण्याकरता आलो ना, डायरेक्ट देवा घरी पाठवत असतात का. त्यावेळेस नाथांनी त्याला त्या नदीच्या कडीला आणलं. नाथांनी विचारलं, का रे म्हणे, मी तुला तुझ्या मानगुटीला पकडून दाबलं होतं, त्यावेळेस तुला काय वाटलं बरं आतमध्ये. त्यावेळेस ते म्हणायला लागलं, मी कधी या पाण्यातून बाहेर येईल आणि श्वास घेईल असं मला वाटत होतं. मग तसंच प्रपंचातून ज्या वेळेस प्रपंचामध्ये तुला ही भावना निर्माण होईल ना, मी कधी या प्रपंचातून बाहेर पडेल आणि कधी परमार्थाला लागेल, त्यावेळेस तुला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं तात्पर्य, झड झडोनी वहिला निघ,